राज्यामध्ये उन्हाची काहिली, पारा गेला 40 अंश सेल्सिअसच्या पुढे। नागपूर आणि वर्ध्यामध्ये 44 तर पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा पारा 40च्या वर। उन्हाच्या काहिलीनं नागरिक हैराण। चंद्रपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे 7 पैकी 4 संच बंद। 800 मेगावॅटची निर्मिती होत असल्यामुळे राज्यावर वीज टंचाईचं संकट। मड आयलंड ते वर्सोवा फ्लायओव्हरची मागणी पूर्ण होत नसल्यामुळे स्थानिकांचा रोष अनावर। विनोद तावडे आणि गोपाळ शेट्टींच्या बोटीकडे लोकांनी फेकले हार आणि कुंड्या। मुंबईमध्ये वाकोला पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांमध्ये झाला गोळीबार, दोघांचा मृत्यू। सहाय्यक पोलीस निरीक्षकानं वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर झाडल्या गोळ्या, नंतर केली आत्महत्या। पवई IIT मध्ये केमिकल इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यानं विष पिऊन केली आत्महत्या। आत्महत्येचं कारण स्पष्ट नाही। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज वितरण। कोर्टला मिळणार सुवर्ण कमळ, तर कंगना राणावतचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं होणार गौरव। आणि जपानमध्ये एका मॉलमध्ये रोबो रिसेप्शनिस्ट। तोशिबा कंपनीनं बनवली हावभाव असणारी, बोलणारी आणि गाणारी रोबो।